तुम्ही आयुष्यभर मेहनत करता पण म्हातारपणी हातात काहीच राहत नाही, तर सरकारने आता अशा श्रमिकांसाठी सुरू केली आहे एक अशी योजना जी तुमचं भविष्य सुरक्षित करणार आहे। देशात लाखो कामगार असे आहेत जे असंघटित क्षेत्रात रोजंदारीवर काम करतात, मात्र कोणत्याही संघटनेशी संबंधित नसल्यामुळे त्यांना PF सारख्या सुविधा मिळत नाही। अशाच असंघटित क्षेत्रातील मजुरांसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरू केली आहे। या योजनेचा उद्देश आहे कामगारांना वृद्धापकाळात आर्थिक आधार मिळावा। योजनेअंतर्गत 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3000 रुपयापर्यंत पेन्शन मिळते। या योजनेचा लाभ घरकाम करणारे, फेरीवाले, चालक, प्लंबर, शिंपी, मिड डे मील कामगार, बांधकाम मजूर, शेतमजूर, बिडी कामगार, रिक्षा चालक, धोबी, चामडे कामगार, कचरा वेचक अशा अनेक श्रमिकांना मिळू शकतो। मात्र यासाठी काही अटी आहेत। अर्जदाराचं मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा जास्त नसावं, वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान असावं आणि केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेचा लाभ घेतलेला नसावा। उदाहरणार्थ जर एखाद्याचं वय 18 वर्ष असेल तर त्याला दरमहा फक्त 55 रुपये भरावे लागतील। ही रक्कम वाढत्या वयानुसार थोडी वाढते। ही योजना भविष्यातील सुरक्षिततेसाठी अत्यंत उपयुक्त आहे। अधिक माहितीसाठी जवळच्या CSC केंद्राशी संपर्क करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा आणि आपल्या स्टोरीला फॉलो करायला विसरू नका।